झी 24 तास एक पाऊल पुढे। तर केदारनाथ बद्रीनाथला गेलेल्या यात्रेकरूंमध्ये नाशिकचे 70 प्रवासी अडकले आहेत। उत्तर महाराष्ट्रातले 250 पेक्षा अधिक भाविक चारधाम यात कुटुंबियांची बातचीत केली। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। बद्रीनाथ केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकमधले अनेक भाविक आज तेथील मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत। केदारनाथला जाताना रस्त्यामध्ये पंचाली गावाजवळ ते सर्वजण अडकलेले आहेत। जवळजवळ नाशिकचे 70 एकूण भाविक त्या ठिकाणी आहेत आणि आपण जर उत्तर महाराष्ट्रातले बघितले तर जवळजवळ 250 ते 300 भाविक हे या यात्रेला गेलेले होते आणि ते पूर्ण अडकले। त्यांच्या कुटुंबासोबत आपण बोलतो आहोत। दत्तात्रय सोनजे आणि त्यांचे जी वाईफ त्या ठिकाणी अडकलेली आहे, तर तुम्हाला काही त्यांच्याशी संपर्क झालाय? हा, त्यांच्याशी फक्त आता फोनवर संपर्क झालेला आहे, ते पण संध्याकाळी झाले आणि सकाळी एकदा कॉल आलेला आहे। तर त्यातनं त्यांनी असं सांगितलं की इकडे भरपूर पाऊस आहे। रिअल परिस्थिती त्यांनी तोंडाने सांगितले नाही, पण आम्ही जी टीव्हीवर परिस्थिती बघतोय ती फारच गंभीरजनक वाटते आम्हाला। दरड कोसळणे, नदीला पूर येणे अशी गंभीर अशी परिस्थिती आहे आणि ते गेल्या 2 दिवसापासून पांचाली या गावात अडकलेले आहेत। तरी तिथला रस्ता व्यवस्थित सरकारने नीट करावा, केंद्र सरकारने, आणि तिथे जे भाविक गेलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची एक शर्यत अशी त्यांनी केली पाहिजे। आणि बरेच लोक जे आहे या पावसामुळे आजारी पडतायत तिथे। एकूण त्यांच्याशी बोलणं झालंय? तुमच्या बहीण तिथे अडकलेली आहे, त्यांच्याशी बोलणं झालंय? काय परिस्थिती, वैद्यकीय सुविधा वगैरे आहेत का? नाही, तिथे सुविधा वगैरे त्यांनी तसं काही सांगितलं नाही, पण तरी त्यांना घरून मेडिकल वगैरे दिलेलं आहे। तरी पण त्यांच्या तिथे तब्येती बिघडत आहेत, कारण मुसळधार पावसामुळे काही काहींना ते सोसलं जात नाही। तरी आपण त्यांची त्वरित हे करावी, नोंद घ्यावी ही विनंती, आणि तिथून लवकरात लवकर त्यांना बाहेर काढावे। एकूणच परिस्थिती चिघळण्यापेक्षाही लवकर या ठिकाणी कारवाई व्हायला हवी। जलद गतीनं सैन्य त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, लष्कराची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली, तर लवकरात लवकर या सर्व लोकांची सुटका होऊ शकते आणि पुढे होणारे जीवितहानी किंवा काही अपघात यातून वाचू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।